मुंबईतल्या आमदार निवासात संजय गायकवाडांकडून कॅन्टीन चालकाला मारहाण, निकृष्ट जेवणाची पोलखोल, निकृष्ट दर्जाचं जेवण खाल्ल्याने मळमळ झाल्याचा गायकवाडांचा आरोप। लोकप्रतिनिधींनी मारहाण करणं चुकीचं, गायकवाडांच्या मारहाणीवरती मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री काय कारवाई करणार बघावं लागेल, ठाकरेंनी डिवचलं। गायकवाडांना समज दिली, शिंदेंचं स्पष्टीकरण। आमदार निवास कॅन्टीनमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाकडून तपासणी। डाळ, शेजवान चटणी, ऑइल, पनीरसह अनेक खाद्यपदार्थ सील, पदार्थांचे नमुने तपासले जाणार। मीरा भाईंदर मोर्चाच्या यशानंतर ठाण्यातले मनसे नेते राज ठाकरेंच्या भेटीला। राज ठाकरे मीरा भाईंदरला जाण्याची शक्यता। मोर्चाला परवानगी नाकारल्याने मीरा भाईंदरमधील पोलीस आयुक्तांची तडकाफडकी बदली। आयुक्त मधुकर पांडेंची उचलबांगडी, निकेत कौशिक यांची नियुक्ती। गडचिरोलीमधल्या गोंडवाना विद्यापीठामधून मराठी साहित्य विषय हद्दपार, प्राध्यापक संघटनेचा आरोप, सरकारनं लक्ष देण्याची मागणी। सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा असं कॉकटेल घराणं। गोपीचंद पडळकरांची सुप्रिया सुळेंसह शरद पवारांवर टीका, तर पडळकर म्हणजे विकृत, प्रशांत जगतापांचा पलटवार। मुंबईतल्या आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनाला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट। रोहित पवारांचा रात्रभर मुक्काम, तोडगा कधी निघणार याकडे लक्ष। लिफ्टचा दरवाजा बंद केल्याचा राग, 12 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण, मुलाच्या हाताचाही घेतला चावा। तब्बल 4 दिवसांनी पोलिसांकडून गुन्हा दाखल। नागपूरमध्ये तुफान पाऊस, नागपुरात हुडकेश्वर गावातल्या नाल्याला पूर। शहरासह ग्रामीण भागातही जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत।